नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी गावावरून आल्यापासून माझ्या मैत्रिणींचे बड्डे, शूटिंग असं सगळं चाललं आहे आणि एकदम निवांत आरामात वेळ चालला आहे आणि कसलंच घाई गडबड नाही, उठायचं टेन्शन नाही, झोपायचं टेन्शन नाही, मस्त मोबाईल बघा. सगळं असं निवांत निवांत चाललं आहे कारण माझी मुलं गावाला आहेत आणि मी आणि माझे मिस्टर दोघंच आलो. आज म्हटलं थोडंसं कपाट साफ करूया कारण बरेच दिवस कपाट साफ केलं नव्हतं. साड्यांना वगैरे म्हटलं थोडंसं ऊन देऊया, हवा देऊया म्हणून सगळ्या साड्या कपाटातून काढल्या आणि बाहेर ठेवल्या, म्हणजे पंख्याखाली ठेवल्या. साधारण 1-2 तास दोन्ही पंखे फास्ट चालू केले आणि सगळ्या साड्या काढून हॉलमध्ये असं बेडवर ठेवून दिल्या, जेणेकरून त्यांना थोडीशी हवा लागेल कारण ते कपाटात बंद असतात. आपण काही डेली साड्या यूज करत नाही. आणि इथे बेडरूममध्ये ना मी भरपूर पसारा घालून ठेवलेला, बेडवरती पूर्ण कपाट खाली केलेलं, खालचं सेक्शन लावून घेतलेले आणि वरचा हा मोठा सेक्शन खाली केलेला. पूर्ण ज्या ज्या गोष्टी नको होत्या, जे कपडे मी यूज करत नाही ते साईडला काढून ठेवले आणि ज्या ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या सगळ्या परत व्यवस्थित करून ठेवल्या. हे जे कपाटातले खालचे सेक्शन आहेत ना, तिकडे माझ्या ज्या सिंपल साड्या असतात त्या मी ठेवून दिलेल्या आहेत, ज्या शूटिंगला वगैरे जायला लागतात. 2-2.5 तास साड्या बाहेर मस्त ठेवल्यानंतर पंख्याखाली परत आणून त्या सगळ्या कपाटामध्ये व्यवस्थित लावून दिल्या. त्यानंतर मग थोडासा ब्रेक घेतला कारण दिवसभर तेच तेच करून कंटाळा आलेला आणि नंतर परत बाकीचं जे आवरायचं होतं ते सगळं आवरलं. इथे मोठ्या ते जे पाऊच असतात ना, त्याच्यामध्ये ज्या साड्या मी यूज करत नाही, ज्या बऱ्याच जुन्या आहेत पण ज्या मला टाकाव्याशा वाटत नाही, ठेवाव्याशा वाटतात एक आठवण म्हणून, त्या सगळ्या त्याच्यामध्ये ठेवून दिल्या कारण ते नेहमी वापरात येत नाही. आणि असं छान मस्त कपाट आवरलं. आता ना सगळीकडे ते धोंड्याचा महिना, जोडवी, हे ते असं सगळं चाललं आहे बदलायचं. पण खरं सांगू तर आमच्या कोकणात काही ही पद्धत नाही आहे आणि मी तर म्हणते बरं आहे की नाही आहे पद्धत, कारण सगळ्याच लोकांना त्या गोष्टी परवडण्यासारख्या, झेपण्यासारख्या नसतात. कारण ते मानपान, जावयाचा आणि आता सोनं चांदी इतकं महाग झालं आहे, तर मला वाटतं की प्रत्येकाला त्या गोष्टी झेपणार नाही. कारण आता जे लोक सोशल मीडियावर दाखवतात तर ते लोक ऑलरेडी असतील थोडेफार, त्यांची ऐपत असेल घेण्याची, पण प्रत्येकाला त्या गोष्टी जमत नाही. तर म्हटलं मी काही नवीन नाही घेतल्या, माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या, म्हणजे जी जोडवी होती तीच म्हटलं चला आपण ट्राय करून बघू. एकटंच आहोत, काही टाईमपास होत नाही आहेत, तर चला म्हटलं घालून बघूया. कारण बरेच दिवस मी हे घातलं नव्हतं. माझी जी ऑलरेडी पायात जोडवी आहेत ना, ती निघत नाही कारण ती त्या सोनाराने ना घट्ट अशी बसून दिली आहेत आणि ती एकदा काढली तर परत ती घालता येणार नाही. म्हणून मी ज्या जोडवीच्या साईडचं बोट असतं ना, जिकडे ते बिचिया किंवा मासोळी घालतात ना, तिकडे ती मी जोडवी घातली आणि ही जोडवी मला प्रचंड आवडतात. कलर आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा. अजूनही माझ्याकडे एक आहे, ते दोन्ही घालून बघितल्या कशा दिसतात, म्हटलं छान असं घालूया. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे पाय तर माझे मोकळे मोकळे दिसत आहेत, म्हणून म्हटलं चला एक नेलपेंडही लावून घेऊ त्यातल्या त्यात. तर बसून बसून काहीतरी टाईमपास करायचा होता ना, म्हणून म्हटलं हे आपण करूयात. आणि आत्ता जे मी बोलत होती ना की हे सोनं चांदी देतात आणि आमच्या कोकणात ही प्रथा नाही आहे, तर आमच्या कोकणात अशा बऱ्याच चांगल्या पद्धती ज्या अजूनही नाही आहेत आणि मी म्हणते बरं झालं की नाही आहेत. कारण एखाद्या शेतकऱ्याला 4-4, 5-5 मुली असतील तर त्या सगळ्यांना हे जावयाचा मानपान करायला त्यांना काही ते परवडणार नाही. आता माझा हा व्हिडिओ जर त्या लोकांनी कोणी पाहिला, ज्यांच्यामध्ये ही प्रथा आहे, त्यांना कदाचित ह्या गोष्टी मी बोललेल्या आवडणार नाही. पण मला वाटतं की माझ्या मतावर ठाम आहे मी की ही प्रथा आमच्याकडे नाही आहे, ते फार बरं आहे. आणि सध्याच्या काळात सोनं चांदी घेणं तर फारच अशक्य आहे. म्हणजे जावई समजूतदार असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण जर त्याला पाहिजेच असेल तर मग मुश्किल आहे. आणि काही काही अजूनही ह्या जगात अशी माणसं असतात की जे हट्टाने मागून घेतात की नाही आम्हाला पाहिजे, आमचा मान आहे, तर मग ते आम्हाला तुम्ही द्याच. तर अशी काही लोकं असतात ह्या जगामध्ये. तर माझ्या पायांना मी छान असं नेलपेंट लावून घेतलं आणि नंतर मग म्हटलं कसे आपले पाय छान दिसतात बघूयात. काहीतरी टाईमपास पाहिजे ना करायला, कारण मोबाईल तरी किती वेळ बघणार. कारण आताशी मी इतकी निवांत आहे ना की त्या मला निवांत राहण्याचा पण कंटाळा आला आहे. म्हणून सध्या 2-3 दिवस व्लॉगही तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. एकटं असल्यामुळे आणि काही वेळ जात नसल्यामुळे, तर चला म्हटलं तेही करूया. कारण काम असलं की इतकं काम असतं ना की व्हिडिओ बनवायलाही वेळ मिळत नाही. आणि मग आता असं की निवांत आहे, तर मग चला म्हटलं काही ना काहीतरी उद्योग करूयात. आणि असंही माझं गावाला गेल्यापासून 1 महिना चॅनल तर काही व्हिडिओज बनवले नव्हते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. नंतर मग संध्याकाळचं जेवण बनवलं. मला तसं भाकरी आणि चपात्या दोन्ही करायला आवडतात, पण त्यातल्या त्यात भाकरी करायला जरा जास्त आवडतात. कारण मला वाटतं ते सोपं काम आहे, जगातलं सगळ्यात सोपं काम भाकरी आहे असं वाटतं. तर इथे मी छान भाकरी भाजून घेतल्या. माझं किचन थोडंसं छोटं आहे, त्याच्यामुळे काम करताना ना बरंच सगळं मेसी होऊन जातं. आजूबाजूला सगळा असा पसारा असतो, पण नंतर मी परत ते सगळं आवरून ठेवते. छान भाकरी भाजून घेतल्यानंतर मग जेवण करून घेतलं.
आणि मला जायचं आहे गावी, पण माझ्या मुलांना ही गोष्ट माहिती नाही आहे आणि अचानक जायचं ठरलं. 2 दिवसात जाऊन येणार आहे आणि त्यांना सरप्राईज देणार आहे. तर तेही गोष्ट मी तुम्हाला पुढे दाखवते. आता तेच गावाला जायची तयारी करते, बॅग भरते आणि ॲक्च्युली माझा प्लॅन नव्हता जायचा, पण म्हटलं तर मी ऑलरेडी एकटी राहून कंटाळली आहे. परत मिस्टर गेले 2-3 दिवस गावी, तर मी अजून मला एकटेपणा येईल, तर ते मला नको होतं. म्हणून म्हटलं चला मी पण येते गावाला. आणि माझं गाव या विषयावर जरा अधिक प्रेम आहे, कारण मी लहानाची मोठी गावाला झाली आहे. त्यामुळे वर्षातून कितीही वेळा मला गावी जायला लागलं तरी मला कंटाळा येत नाही. आमच्या गावाला जायला प्रवासामध्ये साधारण 10 ते 12 तास लागतात, पण तरीही कंटाळा येत नाही. प्रवासातला सगळा थकवा गावी उतरल्यावर एकदम फ्रेश वाटतं. गावाला जायला निघाली आहे मी आता आणि एक बॅग भरते छोटीशी. मुलांना माहिती नाही आहे, त्यांना सरप्राईज आहे. मुलं गावी आहेत. मी आत्ताच एक 10-12 दिवसापूर्वी गावावरून आली आहे, 1-1.5 महिना राहून, आणि आता परत चालली आहे. कशासाठी चालली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला हा गावचा प्रवास पाहूया. तर इथे एक छोटीशी बॅग भरून घेते मी, गावाला निघाली आहे तर. आणि हा माझा राहिलेला व्हॉईस ओव्हर मी गावीच येऊन करते, कारण व्हिडिओ तर तिकडे मी एडिट केला, पण व्हॉईस ओव्हर करायचा राहिला. चुकून व्हिडिओमध्ये जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज जरा समजून घ्या, कारण गावी माझ्या घरात बरीच माणसं आहेत. माझ्या बहिणी आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याच्यामुळे सतत माणसांचा आवाज असतो आजूबाजूला. तर या बॅगेत मी 2 दिवसाचे कपडे भरले, माझे आणि मिस्टरांचे, जे रोजचे आपले असतात ते. काहीच एक्स्ट्राचं काही भरलं नाही. आणि आता रात्रीची आमची ट्रेन आहे, आम्ही निघणार आहे आता, आणि त्याच्यामुळे मला घाई होती. पटापट अगदी मी ती बॅग भरली आणि मग माझा व्हिडिओ एडिट करायचा राहिला. नंतर मी तो ट्रेनमध्ये एडिटही केला, पण व्हॉईस ओव्हर करायचा राहिला. आणि आता तुम्ही गावाला येऊन हा व्हॉईस ओव्हर देते. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. ते अधिक मासची जोडवी आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जरा मी बरंच बोलली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी आधीच सॉरी बोलते, कारण आमच्या कोकणात खरंच अशी काही प्रथा नाही आहे. हुंडा देणं आणि हे जावयाचे मानपान आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या आमच्याकडे तेवढ्या केल्या जात नाही. त्याच्यामुळे मी ते भावनेच्या भरात जरा जास्त बोलली. कोणाला दुखावणं हा माझा हेतू नव्हता त्यामागचा. तर हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, किंवा माझ्याशी कनेक्ट राहायला तुम्हाला आवडत असेल, तर माझा व्हिडिओ बघितला असाल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि काही तुमचे सजेशन असतील तर मला कमेंट करून सांगा. बाय.